मित्रांनो, 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टरी 13,600 रुपये एवढा पीक विमा मंजूर झाला आहे। तर या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई देण्याचे ठरवले आहे। तर जवळपास 1200 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर झाला आहे। तर हे 10 जिल्हे कोणते आहेत, तर या पीक विम्यासाठी कोणते शेतकरी वंचित राहणार आहेत, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन दिसते ते दाबून टाका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 13,600 रुपयाचा प्रति हेक्टरी पीक विमा मंजूर झाला आहे। नुकसान भरपाई देण्याचं शासनाने देखील ठरवलेलं आहे। तर मित्रांनो, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, पुणे, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर मित्रांनो, यामध्ये राज्यपाल मदत निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी या दोन्ही निधीचा वापर करून हे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत। तर या दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहेत। तर यामध्ये 1200 कोटी रुपयाचा निधी या 10 जिल्ह्यांसाठी मंजूर देखील झालेला आहे। तर जवळपास हे पैसे कधी पडतील, तर हे 10 जिल्ह्यासाठी जे पीक विमा मंजूर झाला आहे, तर हे 10 जिल्ह्याचा पीक विमा हा शेतकऱ्यांना याच महिन्यातील म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात म्हणजे दुसऱ्या आठवड्यात चालू होईल आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत वाटप पूर्ण होईल शेतकऱ्यांना। तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊन जाईल। त्यामध्ये मित्रांनो, या प्रतिसाद निधीचा वापर करून म्हणजे कोणत्या राज्यपाल मदत निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा वापर करून तर या आधारे नुकसान भरपाई देण्याचं ठरवलेलं आहे। तर यामध्ये असं झाले की शेतकऱ्यांना कसं आहे माहिती का, ही रक्कम शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून तर वितरित होणार, परंतु जे शेतकरी यासाठी पात्र नाहीत ते शेतकरी बघूया। जर तुम्ही पीक विमा तर काढला होता, परंतु तुम्ही ते क्रॉप इन्शुरन्स ॲप होतं, त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही त्या पिकाचं क्लेम वगैरे केलेलं नसेल 48 तासात नुकसान। आता बघा, जवळपास पावसाळ्यामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये पावसाने उघडीप घेतली होती आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात पावसाने अवकाळी पाऊसच जवळपास झाला होता। तर या अवकाळी पावसानंतर जे तुम्हाला हे करायला सांगितलं होतं, तुमचं जे नुकसान भरपाईचं क्रॉप इन्शुरन्समध्ये ॲपमध्ये जाऊन तुम्हाला क्लेम करायला सांगितलं होतं, जर तुम्ही ते 48 तासात केलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नसेल। आणि जर तुम्ही जर तुमचं जे क्लेम केलेलं असेल 48 तासामध्ये, तर तुम्हाला पीक विमा द्यायला कंपनीला काही अडथळे निर्माण होणार आहेत। परंतु तुम्ही जर असं म्हणू शकणार नाही की मी पीक विमा भरला होता परंतु मी पीक क्लेम केलेलं नव्हतं, तर मला पीक विमा कसा काही नाही पडला। तर मित्रांनो, तुम्ही विसरून जा, तुम्ही जर क्लेम केलेलं नसेल तर तुम्हाला पीक विमा हा मिळणार नाही, असं कंपनीने स्पष्ट सांगितलेलं आहे। तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जे शेतकरी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना कंपनीतर्फे आणि सरकारतर्फे हे मदत नुकसान भरपाई वितरित होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी पीक विम्याविषयी माहिती हवी असेल मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी या पुढचा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्याचा बनवेल, तुमच्या जिल्ह्यातील नुकसान भरपाईचा वगैरे माहिती गोळा करून तुम्हाला सांगेल मित्रांनो। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।